गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील कबूतरखान्यांच्या मुद्द्यावरनं वाद पेटलाय। बंदीनंतर सुद्धा कबुतरांना दाणे टाकण्यासाठी जैन समाज आग्रही आहे, पण यावरती अद्यापपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने भूमिका घेतली नव्हती। आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सडेतोड भाष्य करत जैन समाजाला खडे बोल सुनावले। बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। कबूतर मेली नाही पाहिजे, माणसं मेली चालतात। माणसांपेक्षा कबूतर महत्वाचे। कोणीही कोणाच्या धर्माबद्दल मजाक करू नये। कबुतरांना खाणं घालण्याचा आग्रह धरणाऱ्या जैन समाजाला राज ठाकरेंनी कानपिचक्या दिल्या। गणपतीचं वाहन आहे म्हणून आपण घरात उंदीर ठेवतो का, असा सवाल केला। मग असे कोण जैन लोक आहेत जे कबुतरावर बसून फिरायला जातात, अशी खोचक टिप्पणी राज ठाकरेंनी केली। माणसांपेक्षा कबुतरं महत्वाची आहेत का, असा सवालही विचारला। तुमच्या घरात जर समजा एक 4 उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही? बरोबर ना? नाही नाही, गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण? नाही ना। काय त्या कबुतरांचं? बरं, फक्त कबूतर मेली नाही पाहिजे, माणसं मेली चालतात। पण त्याला खड्ड्यांमध्ये माणसं जात आहेत। माणसांपेक्षा कबूतर महत्वाचे आहेत। पण मला माहिती होतं की तो पॉलिटिकल सगळा विषय आहे, राजकीय विषय, आणि त्या राजकीय विषय तशाच प्रकारे तो लावायचा होता की जेणेकरून, आणि त्याच्यात त्यांना लक्षात आलं की ह्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स मिळत नाहीये। कारण आम्हाला माहिती आहे की कुठे रिस्पॉन्स द्यायचा एवढं तर आम्हाला कळतं की नाही। हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने कबूतरखाने बंद केले, पण या निर्णयाविरोधात जैन समाज दादर कबूतरखाना परिसरात आक्रमक झाला। महापालिकेने लावलेली ताडपत्री फाडून टाकत कबुतरांना धान्य टाकले। आता या प्रकरणी 150 जैन आंदोलकांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला। विशेष म्हणजे बीएमसीने तक्रार दिली नव्हती, त्यामुळे पोलिसांनाच तक्रारदार व्हावं लागलं। व्हिडिओच्या आधारावर काही प्रमुख लोकांना आरोपी बनवलं। जे सत्ताधारी विरोधक आहे त्यांना याचं राजकारण करायचं आहे आणि त्यांना कुठेतरी गुजराती जैन लोकांबरोबर हाणामाऱ्या कराव्यात, हा एक प्रकारचा ट्रॅप आहे। आणि तो ट्रॅप ओळखून होता आम्ही। याची काय आवश्यकता नाही। जेव्हा सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय जेव्हा निर्णय देतात तेव्हा रस्त्यावर उतरायची गरज आहे। कारण पोलीस प्रशासनाचं काम आहे, महानगरपालिकेत प्रशासनाचं काम आहे की याच्यावर अटकाव करणं, आणि ते करतायत। कबूतरवर बसून कोणी जात नाही। कबूतर एकदम स्वतंत्र आहेत, जसे ते आहेत। काही बोलू शकतात, काही सांगू शकतात, काही करू शकतात, तसं कबूतरही आहे। त्याला पण देवानी तो हक्क दिलेला आहे। त्याला पाहिजे तिकडे तो उडल, पाहिजे तिकडे जाईल। आपली आपली सर्वांची मर्यादा असते आणि आपल्या आपल्या धर्माच्या निष्ठा असते। तर कोणीही कोणाच्या धर्माबद्दल मजाक करू नये, का की ते त्या देवाला पसंत येणार नाही। कबुतरांना धान्य टाकून जैन आंदोलकांनी कोर्टाच्या आदेशाचा अवमान केला। इतकंच काय, कबूतरखान्याच्या मुद्द्यावर जैन मुनींनी शस्त्र उचलण्याची भाषा केली। या प्रकरणी मराठी एकीकरण समिती सुद्धा आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं, पण कोणत्याही राजकीय पक्षानं कबूतरखान्याविरोधात थेट भूमिका घेतली नाही। आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कबूतरखाना वादावर थेट भाष्य केलं। एक प्रकारे आपण मराठी माणसाच्या पाठीशी असल्याचं राज ठाकरेंनी दाखवून दिलं। श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई। बातमी काँग्रेसच्या गोटात नाही। महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल झालं खरं, पण पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमध्ये कुठलाही बदल झालेला दिसत नाहीये। खडकवासला इथल्या पक्षाच्या शिबिरामध्ये पदाधिकाऱ्यांनी याची झलक दाखवली आणि काँग्रेसची नाचक्की चर्चेचा विषय बनली। बघूयात या घडामोडीवरचा हा स्पेशल रिपोर्ट। देशात 10 वर्ष भाजपनं सत्ता भोगली, यानंतर 2024ला काँग्रेस सत्तेत येईल असं वातावरण देशभरात तयार झालं। राज्यातही काँग्रेस जोमानं कामाला लागली, जागा वाढल्या, पण सत्ता काही आली नाही। यानंतर मवियाचा भिडू म्हणून काँग्रेस विधानसभेला सामोरी गेली, पण पदरी निराशाच पडली। परिणामी नेतृत्व बदलाची वेळ आली। नानांना बाजूला करून पक्षानं हर्षवर्धन सकपाळांना प्रदेशाध्यक्ष केलं। अशात आता काँग्रेसला नव्या उभारीची प्रतीक्षा आहे, कारण वर्षाअखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत, ज्यात तब्बल 15,000 उमेदवार असतील। अशात काँग्रेसने 12 आणि 13 ऑगस्टला पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा ठेवली। या कार्यशाळेपूर्वी काँग्रेस हायकमांडनं महाराष्ट्रात
300 पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली। या सर्वांनाच या कार्यशाळेचं निमंत्रण होतं, पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक नवनियुक्त आणि जुन्या पदाधिकाऱ्यांनी कार्यशाळेला दांडी मारली। एक नजर टाकूयात नवीन झालेल्या नियुक्त्यांबाबत। देशात काँग्रेस टिकवण्यासाठी राहुल गांधी दिवस रात्र एक करतायत, मात्र अनेक वर्ष सत्ता भोगलेल्या महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना अजूनही काँग्रेस एकसंध ठेवण्यात यश आलेलं नाही। त्यामुळे या सगळ्या नेत्यांमध्ये एकजूट कधी पाहायला मिळणार हा खरं तर यक्ष प्रश्न आहे। कार्यशाळेपूर्वी पॉलिटिकल अफेअर्स कमिटी सिनियर व्हाईस प्रेसिडेंट नियुक्त केले गेले। जनरल सेक्रेटरी, वरिष्ठ प्रवक्ते, प्रदेश पदाधिकारी आणि नवीन जिल्हाध्यक्ष यांच्या निवडी करण्यात आल्या। या कार्यशाळेला पहिल्या दिवशी 300 पैकी फक्त 60 जणांची उपस्थिती होती, तर दुसऱ्या दिवशी ही संख्या 30 वर आली। ही उपस्थिती काँग्रेस हायकमांडला बुचकळ्यात टाकणारी आहे। अनेक बड्या नेत्यांनी सुद्धा या शिबिराकडे पाठ फिरवल्याची माहिती आहे। त्याचबरोबर चेन्नीथला यांनी सुद्धा शिबिर संपवून विमानतळाकडे जाताना शिबिरातील अनुपस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जातंय। विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला महासचिव रमेश चेन्नीथला, CWC सदस्य बाळासाहेब थोरात, त्याचबरोबर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, विश्वजित कदम आणि वर्षा गायकवाड यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती होती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याची तयारी जरी काँग्रेस पक्ष करत असला तरी गेल्या काही वर्षांमध्ये इतर पक्षामध्ये जाण्याचं काँग्रेसमधलं आउट गोईंग मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। त्यामुळे हे लक्षात घेऊन काँग्रेस हायकमांडनं स्थानिक नेते असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांना विश्वासात घेऊन पक्ष चालवणं खरं तर काळाची गरज आहे। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सुद्धा, नवं नेतृत्व मिळाल्यानंतर सुद्धा पक्षामध्ये गटबाजी कायम आहे। याच गटबाजीचा फटका या शिबिराला बसल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात होती। त्यामुळे ही गटबाजी आता संपुष्टात येणार की कायम राहणार यावरच महाराष्ट्र काँग्रेसचं भवितव्य अवलंबून असेल। कारण वेळ सत्ताधाऱ्यांशी संघर्षाची आहे आणि काँग्रेसचे पदाधिकारी मात्र पक्षांतर्गत संघर्षातच रमलेले दिसतायत। संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई।